सकाळचा अलार्म वाजला की घरात एक लाईव्ह शो सुरू होतो. गॅसच्या एका बाजूला चहाचं आधन चढतं तर दुसऱ्या बाजूला कुकरच्या शिट्ट्यांच्या नादात भाजीच्या फोडणीचा चुरचुर आवाज मिसळून जातो. त्याच वेळी मिक्सरला काहीतरी वाटायचं असतं. मुलांचा नाश्ता वेळेत तयार करायचा असतो. त्यांचे डब्बे भरून तयार ठेवायचे असतात. ही सगळी तारेवरची कसरत आणि घाई गडबड बघून क्षणभर असं वाटतं की आपण मास्टर शेफच्या ग्रँड फिनाले मध्येच आहोत आणि घड्याळाचा काटा आपल्याशीच शर्यत लावतोय. त्यात नेहमी स्कूल बसने जाणारी माझी लेक आज मात्र तिला स्कूलला आम्हाला ड्रॉप करायचं होतं. आता बाहेर पडायलाच लागतंय तर म्हटलं या धावपळीतून थोडा वेळ काढून एका छानशा ठिकाणी जाऊया. तिला शाळेत सोडलं आणि माझ्या आवडत्या ठिकाणी निघालो. हे आमच्या जवळचं एक साधं आणि छोटंसं कॉफी शॉप आहे. म्हणूनच ते मला आवडतं, कारण या कॅफेचा दरवाजा ढकलून आत आलं की मला जणू वेळेचा वेग मंदावतो असंच वाटतं. आणि या कॅफेमध्ये सकाळची बरीच गर्दी असते. कोणी कॉफीचा आस्वाद घेत लॅपटॉपवर आपलं काम करत असतं, कोणी कॉफीच्या घोटाबरोबर कामाचा अजेंडा प्लॅन करत असतं, तर कोणी कॉफीच्या बहाण्यानं महत्वाच्या मीटिंगसाठी भेटलेलं असतं, तर कोणी माझ्यासारखंच रोजच्या घाई गडबडीतून वेळ काढून आलेलं असतं. कधी कधी मला असं शांतपणे बसून लोकांचं निरीक्षण करायला आवडतं, कारण आपल्या आजूबाजूला नेहमी परिचयाचे चेहरे असावेत असं काही नाही. या अनोळखी गर्दीतही आपल्याला आपल्याच सारखं कोणीतरी भेटल्याचा भास होतो. खरं सांगू का, या कॅफेमध्ये कुठलंही चकचकीत इंटेरियर नाही की कसली भडक सजावट नाही, पण माहित नाही का या साध्याशा भिंतीमध्ये काहीतरी जादू वाटते, जी मनात एक कोझी वाईब देते. उलट या साध्याच भिंती जणू आपल्याला स्वतःवर लक्ष केंद्रित करायला मदत करतात आणि सांगतात तुला इथे कोणीही जज करणार नाही, तू जशी आहेस तशीच छान वाटतेस. या काचेच्या पलीकडे धावणारं जग आहे तर आत हा उबदार कोपरा आणि या कोपऱ्यात मांडलेली ती जुनी नवी पुस्तकं. त्यातलंच एखादं पुस्तक चालताना विचार येतो या पानांना कितीतरी जणांचे हात लागले असतील. माझ्या आधी इथे बसून कोणीतरी याच ओळी वाचल्या असतील आणि कदाचित एखाद्याने परत येऊन पुढे वाचू म्हणून हे पान दुमडलं असेल. सांगायचंच तर हे ठिकाण जगासाठी एक कॉफी शॉप किंवा बिझनेस प्लेस असेल, पण माझ्यासाठी एक प्रकारचं एनर्जी रिफिल स्टेशन आहे. या कॅफेमध्ये दरवळणारा तो कॉफीचा सुगंध आणि हातातलं हे पुस्तकच माझं आजची पॉझिटिव्हिटी. पुन्हा एकदा जगाशी भिडण्यासाठी लागणारं बळ मला या शांत साध्या कोपऱ्यात सापडतं. खरंच बाहेर धावणाऱ्या जगाचा वेग जिथं मंदावतो त्या साध्या भिंतीच्या कुशीत मला माझा एकांत मिळतो. पुस्तकांच्या पानात आणि कॉफीच्या सुगंधात हरवून जाताना अनोळखी गर्दीतही मला माझा कोपरा सापडतो.